नमस्कार, प्रज्ञा जोडमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं तर आज सकाळी या चेहऱ्याची होती वेगळीच घाई. आज विरू झाला तर एकदम परी, कारण की आज विरूचं जावळ काढायला जायचं, त्यामुळे पटकन सकाळी विरूला असं तयार केलं आणि छानपैकी फोटोज काढले. मग घरी आल्यानंतर मी छानपैकी बनवला उत्तप्पा आणि त्याचबरोबर बनवले हे मस्त वाफेदार गरमागरम असे पोहे. सो आम्ही मस्तपैकी फुल असा नाश्ता केला आणि या नाश्त्याच्या सोबतीला होता आहे पहा केसर आंबा. आंब्याचा सीझन चालू झाला आणि आंबा नाही झाला असं शक्य आहे का? नाहीच. सो आम्ही नंतर निघालो विरूचे जावळ काढायला. विरू त्याच्या आजोबांच्या कडेवर असा बसला होता. बिचाराला काही माहिती नव्हतं की आता आपलं काय होणार आहे. मग विरूचे बाबा झाले होते एकदम तयार. गाडीला मॅचिंग असा कुर्ता त्यांनी घातला आणि टकाटकून निघाला. आणि मी बघा जस काय शेजारणीकडनं थोडीशी उसनी साखर देता का अशा अवतारामध्ये निघाले. जाऊ दे, आजकाल मला आवरायला अजिबात जमत नाहीये. सो विरूने केलं सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना म्हणजे आम्हीच होतो सगळेजण, तर आम्ही निघालो. तर मग कात्रपच्या बोगद्यामध्ये ना दिवसा ढवळ्या रात्रीचा फील आला आणि आम्ही निघालो. आणि पोहोचताच आम्ही कुणाला भेटलो बघा, विरू करत होता जेवण आणि तेवढ्यात आम्हाला भेटले हे आमचे मामा, विरूचे मामा, माझा भाऊ महेश पापा. हा कोल्हापूरला लेक्चरला असतो. सो याच्या मांडीवर जावळ विरूचं काढायचं होतं. मग मामाने घेतली छत्री आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे. सो असे सगळेजण टाकपक होऊन गेले मंदिराकडे. आणि बघा विरूचं जावळ काढलं. बिचारा एवढा रडत होता ना विरू, इतक्या छान झुंट्या बांधत होते मी विरूच्या, पण बिचाराला त्रास पण होत होता उन्हाळ्याचा. सो जरा विरू रडला, पण नंतर आम्ही त्याला थोडंसं रिलॅक्स केलं. मग त्याच्या टोकलूवर असं ते छोटंसं मी फुल सजवलं आणि त्याला तुझं असं छान दिसत असं सांगितलं. मग विरू झाला रिलॅक्स जरा. आणि मग आम्ही थोडंसं इथं मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन लॉनमध्ये असं बसलो. हे बघा काय एक्सप्रेशन्स आहेत तुझ्या बाबाचे. नंतर देवपूजा झाल्यानंतर आम्ही केली पेटपूजा. पेटपूजा झाल्यानंतर मग हॉटेलमध्येच आम्ही आहेराचं देवाणघेवाण केलं, कारण की महेश पापाला जायचं होतं, परत त्याचं कॉलेज होतं, त्यामुळे तो काही इकडे पुण्याकडे येणार नव्हता. त्यामुळे आम्ही जिथे जेवण केलं त्याच हॉटेलमध्ये बसलो आणि आहेरांची देवाणघेवाण केली. तिथं बाजूचे असे लोक आमच्याकडे बघत होते ना की आमचं जेवण चाललंय, जेवणाच्या टेबलवर यांचं काय चाललंय. सो आम्ही पटपटापट आमची आवरावर केली आणि निघालो. बघा हे टकलू कसा स्माइल देते. विरू आता एकदम खुश झाला होता, होते त्याला मोकळं वाटत असणार आहे. मग अरे परत आहेर दिला का काय? नाही पहिल्याच आहेर आहे. मग आम्ही आलो घरी आणि विरूनं आस्वाद घेतला परत एकदा केसर आंब्याचा. विरू आता रिलॅक्स झाला होता, बिचाराला मोकळं वाटत असणार आहे. आता गरमी होत होती खूप ना, त्यामुळे विरूने थोडासा आंबा खाल्ला. आणि मग नंतर मी विरूसाठी बनवायला घेतलं. हे कटलेट्स बनवले होते, पोहे, कोथिंबीर, काय 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 टाकून, गाजर, बीट वगैरे. ते खाल्ल्यानंतर विरू बिचारा ड्रायरला बघत बसला होता. त्याला वाटत होतं आई यानेच आपल्या केस अशी सुकवत होती, आता नेमकं काय करायचं, हे चालत पण नाही आणि केसांचा पण पत्ता नाही, असा विचार करत असणार आहे विरू बिचारा. मग काय त्या ड्रायर न यूज करता असंच खेळत बसला. मग आम्ही इकडे कुठे आलो बघा, आम्ही आता इकडे आलोय धन्यवाद ताईंच्या घरी. ऍक्च्युली त्यांच्या घरी आमचं जेवणाची पार्टी होती इकडे. सो मस्तपैकी बेगा तारा, विरू गेले की लगेच तारा भेटली. मग आमची गँग परत एकदा मी अशी एकत्र आलो आणि कुणी काय काय छान 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 मस्तपैकी आम्ही घरून काय 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 बनवून आलो होतं. या बाई छोटू आणि शुभांगी मस्त अशी खीर बनवली होती. आणि एवढ्या गडबडीत विरूची माझी गडबड चालू होती दूध गरम करायची. विरूसाठी हा दूध काला आधी खाऊ घालावं म्हटलं, म्हणजे विरूची एकदा पेट फुल झालं ना मग काय नाही विरू मला जेवण करू दे. त्यामुळे मग विरूने जेवण केलं नाही. शुभंगीचा होता बर्थडे धन्यवाद ताईंच्या मोठ्या मुलीचा. सो आम्ही तिचा बर्थडे केला सेलिब्रेट. ताराचं लक्ष सगळं त्या केककडे होतं आणि विरूचं काय होतं तर दूध काला. मग विरूने ते केकचं सेलिब्रेशन बघत दूध काला खाल्ला. आणि मग दूध काला खाल्ल्यानंतर मग आली आमच्या जेवणाची तयारी. त्याच्या आधी आम्ही फोटोशूट केलं. फोटोशूट इन द सेन्स बर्थडे गर्लला विश केलं, तिला एक गिफ्ट दिलं. मग सगळ्यांनी असं मना हात लावा असं करत असं हात लावलं एकमेकीच्या हाताला. आणि आलं पेट पूजा. जेवणामध्ये असलं भारी होतं ना, केक, आईस्क्रीम, बिर्याणी, पापड, बिर्याणी, व्हेज बिर्याणी, हे मसाला वडा आणि खूप काही जण. पण आम्ही एका कोपऱ्यात बसलो होतो, कारण की विरूचा सगळा सांडा लोंडा चालू होता. जेवणानंतर मग वेळ आली माझ्या कवितांची. ऍक्च्युली आज मी छानपैकी अशा कविता सादरीकरण केलं. खूप दिवसांनी मी या कविता म्हणत होते, त्यामुळे मला असं छान वाटत होतं. आणि आमचे रसिके एवढे भारी होते ना, असे छान रिस्पॉन्स देत होते. त्यामुळे कविता केली अशी मी. आणि मग घरी आले तर माझं पार्सल आलं होतं. हे व्हिटॅमिन सी सिरम होतं, त्याच्यानंतर हे पण रेटिनॉलचं एक होतं सिरम, आणि हे होतं डॉट अँड कीचं हे लिप बाम. सो हे पार्सल मी ओपन केलं आणि विरू झोपला. सो असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट.